नमस्कार मंडळी, मी प्रितेश धुरी, श्री गणेश कला केंद्र वसई इथून. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत फक्त वसई विरारमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या युनिक गणपती डेकोरेशनसाठी प्रसिद्ध झालेले युवा उद्योजक श्री जयेंद्र मोरे. नमस्कार. तसेच त्यांची बहीण सौ जान्हवी कांबळे. नमस्कार. तर काय सांगाल आपल्या व्यवसायाबद्दल? साधारणतः कशी सुरुवात झाली आपल्या व्यवसायाला आणि आज किती वर्षापासून आपण हा बिझनेस करताय? साधारणतः एक लॉकडाऊन मध्ये या व्यवसायाला आम्ही सुरुवात केली होती. तर आणि आज जवळजवळ 6 वर्ष होत आहेत. तर लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांना प्रश्न होता की आता गणपती डेकोरेशन कसं होणार, आणि सर्वांनाच गणपती उत्सवाची उत्सुकता तर असतेच, पण प्रश्न होता की कसं होऊ शकतं. तर त्यावेळी ही नवीन संकल्पना आम्ही सुरू केली होती की आम्ही पेपरच्या फुलांचे इको फ्रेंडली डेकोरेशन्स बनवायला सुरुवात केली. 2 वर्ष आम्ही असेच इको फ्रेंडली पेपरच्या फुलांचे डेकोरेशन्स बनवत होतो आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मग त्यानंतर जी सुरुवात झाली ती आजतागायत 6 वर्ष होत आहेत. मग आता सुद्धा आपण पेपर डेकोरेशन्सवरच आहोत की आता आपण काही त्यात नवीन अपग्रेडेशन आणले आहेत? नाही, पेपर डेकोरेशन आम्ही सुरुवातीचे 2 वर्ष केले. त्यानंतर आम्ही वाढती मागणी आणि प्रचंड प्रतिसाद होता, त्यामुळे कमी वेळात ते करणं शक्य नव्हतं. मग आम्ही त्यानंतर आर्टिफिशियल फ्लावर्सकडे वळलो. आर्टिफिशियल फ्लावर्समध्ये आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि मग आम्ही त्यानंतर मग पूर्ण ते करायला लागलो. ते पण लोकांना प्रचंड आवडलं, त्याचाही उत्तम प्रतिसाद होता. असं ते आणि त्यात एक असं आपण म्हणू शकतोय की एक एक्स्ट्रा बेनिफिट असं होत गेला त्यात की पेपर डेकोरेशन हे खूप लॉंग लास्टिंग नव्हते आणि पावसाचा काळ असतो गणपतीमध्ये, तर ते भिजण्याची शक्यता असायला लागली. मग त्यापेक्षा आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत हे रियुजेबल डेकोरेशन झालं, ते पुढच्या वर्षी सुद्धा आपण पुन्हा लावू शकतो अशा कंडिशन मधून आपण द्यायला लागलो. त्यामुळे त्याची मागणी आहे ती वाढतच गेली. बरोबर. आणि काय सांगाल, आपल्याला आता कुठून कुठून ऑर्डर्स येत असतात? महाराष्ट्रच नाही तर जवळजवळ पूर्ण देशभरातून आलेल्या आहेत आपल्याला मागण्या. तर आणि म्हणजे आपण सुरुवात तर वसई विरार पासून केलं, पण त्यानंतर आज जे आपल्याला कॉल येत आहेत ते संपूर्ण भारतभर आपण बोलू शकतो. गुजरात म्हणा, आसाम म्हणा, केरळ म्हणा, कोलकाता म्हणा, किंवा काही तर असे कॉल्स येत आहेत की जे लोक भारतीय आहेत पण देशाबाहेर राहत आहेत, दुबई असेल किंवा मग अमेरिका असेल, पण त्यांचे घर आणि उत्सव हे भारतात साजरे होतात. मग ते आपल्याला तिथून कॉल करून त्यांच्या घराचा ऍड्रेस देतात आणि आपण तिथेही जाऊन डेकोरेशन करतो. बरोबर. म्हणजे फारच मोठा आपला हा बिझनेस आता झालेला दिसतोय. नक्कीच. म्हणजे आपल्या प्रेक्षकांमुळे सुद्धा तो वाढलेला आपल्याला दिसतोय. नक्की. तर आपण या सर्व जागेंवर पोहोचू शकतोय का, की आपण पोहोचलो आहोत का, त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, सर्वांपर्यंत तरी आम्ही अजून नाही पोहोचू शकलो. तर वेळ की 2 ते 3 दिवसामध्ये सर्वांच्या घरी डेकोरेशन आपल्याला करायचे असतात, तर आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन ते करणं त्या वेळेत नाही शक्य होत. त्यामुळे मग ते आम्ही सर्वांपर्यंत अजून पोहोचू शकलो नव्हतो. पण आम्ही प्रयत्न करत होतो की जितके जास्तीत जास्त करू शकू तितका आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता आतापर्यंत तरी. मग आपल्याला जे आता फोन्स येत आहेत जगभरातून म्हणा किंवा भारतभरातून म्हणा, तर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू आणि आपली ही जी सेवा आहे, आपले जे युनिक डेकोरेशन्स आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू, यासाठी आपण काही नवीन उपक्रम आणलाय का? हो, यावर्षी त्यावरती आमचं एक प्रोजेक्ट, आमचं एक प्लॅन चालू आहे की आम्ही प्रत्येक ऍटलीस्ट भारतात सर्वांपर्यंत आपली सेवा पोहोचेल, यासाठी आमचा एक प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही एक उपक्रम आता राबवतोय, तर लवकरच तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेलच. आणि आणखी त्याबद्दल सांगायचं झालं तर असं आहे की आता आपण जे गणपती डेकोरेशन आहे ते आजच्या काळामध्ये आपण जे बघतो ते आपण फार वेळ 10 दिवस 8 दिवस असं डेकोरेशनसाठी देणं सर्वांना शक्य होत नाही, कामामुळे म्हणा किंवा इतर काही कारण. तर आपण ह्यामध्ये असं म्हणू शकतो की प्रत्येकाला बाप्पाच्या डेकोरेशन बनवण्यामध्ये खूप उत्सुकता असते, पण काही कारणास्तव वेळ असेल, जॉब असेल, ह्यामुळे आपण त्या गोष्टी करू शकत नाही. तर त्याचं एक सोल्युशन म्हणून आम्ही एक वेगळी संकल्पना आणली आहे, ज्याने आपल्याला क्रिएटिव्ह डेकोरेशन हे मिळणार आणि आपला हातभार लागेल
असंही त्यामध्ये संकल्पना आहे. आणि भारतभर जे पोहोचण्याचा आम्ही विचार करतोय की जे लोक आपल्या कलेला प्रतिसाद देत आहेत, त्यांना ती आवडत आहे आणि त्यांच्या घरी सुद्धा त्यांच्या बाप्पाजवळ ही आपलं डेकोरेशन पोहोचावं अशी आमचीही इच्छा आहे. तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही ही नवीन संकल्पना आणत आहोत. म्हणजे यावर्षी असं म्हणू शकतो की आपल्या रसिक प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. नक्कीच. तर मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या बाप्पासाठी नवीन नवीन युनिक डेकोरेशन्स पाहिजे असतील तर आपण यांचं जे चॅनल आहे, यांचा जो इंस्टाग्राम पेज आहे त्याला नक्की फॉलो करू शकता. त्याच्या ज्या डिटेल्स आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. तर जयेंद्र आणि जान्हवी, खूप दिवसापासून माझी उत्सुकता होती की कधी मी तुम्हाला माझ्या कार्यशाळेत बोलवतोय आणि आपल्याशी चर्चा करतोय. आज आपण मला तो वेळ दिला त्याबद्दल फार धन्यवाद तुमचे. आणि आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, त्यामुळे तुमचे फार फार उपकार आहेत. धन्यवाद. तुमचे पण आभार. आम्हाला पण उत्सुकता होती. आम्ही पण खूप ऐकलं होतं तुमच्या या कार्यशाळेबद्दल, की तुमच्या इकडच्या मूर्त्या, त्यांची आखणी याबद्दल बरंच ऐकलं होतं. तर तेही आम्हाला आज बघायला मिळालं त्या निमित्ताने. तर त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.